जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या द गुज्जी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक पद भरती 2025च्या अनुषंगाने जी काही टेट परीक्षा सध्या घेण्यात आली आहे, तर त्याचा रिझल्ट ह्या चालू आठवड्यामध्ये सध्या जाहीर होणार आहे। रिझल्ट जाहीर झाल्यानंतर आपली पवित्र पोर्टलवर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनची जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या होत असते। तर त्याआधी ज्या काही जाहिरात आहे तर त्या जाहिराती देखील बघा येणं गरजेचं आहे, कारण ह्या ठिकाणी जी काही शिक्षक भरतीला अडसर जो काही सध्या नवीन संच मान्यता धोरण आहे, तर ते सध्या बघा ह्या ठिकाणी नवीन संच मान्यता धोरण ज्या पद्धतीने इथं राबवलं गेलं आहे, तर त्या अनुषंगाने जे शिक्षक आहे ऑलरेडी जॉईन झालेले, तर त्या शिक्षकांचं अतिरिक्त होण्याचं जे काही प्रमाण आहे तर ते देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळत आहे। तर राज्यामध्ये आपल्याला 2022च्या पद भरतीच्या वेळेला जे काही माजी शिक्षण मंत्र्यांनी जी घोषणा केली होती की जवळपास राज्यामध्ये 55 ते 60 हजार जी काही शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जी रिक्त पदं आहे तर ती पदं सध्या बघा भरण्यात येणार। तर आपल्याला माहिती आहे की 2022च्या पद भरतीमध्ये जवळपास या ठिकाणी 30,000 पर्यंत जी काही शिक्षक भरती आहे तर ती शिक्षक भरती या ठिकाणी सध्या तरी सुरू आहे। बाकीची जी काही पदं आहे तर ती सध्या भरली गेली। आता जवळपास 8,000 जी काही पदं आहे तर ती या ठिकाणी मुलाखतची प्रक्रियामध्ये फेज 2 मध्ये सध्या आलेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे ओव्हरऑल या ठिकाणी जवळपास 25 ते 30 हजाराची पद भरती आपल्याला 2022च्या अनुषंगाने इथं पाहायला मिळते। तर सध्या ज्या काही राज्यात मोठ्या प्रमाणावर जे शिक्षकांची पदं रिक्त आहे, तसेच बघा ज्या 55,000 शिक्षक पद भरतीची जी मागणी आहे तर ती मागणी देखील इथं होताना आता दिसत आहे। कारण जास्तीत जास्त जे काही पदं असेल तर ती पदं ह्या ठिकाणी यायला पाहिजे। 100% जरी पद भरतीला मान्यता इथं बघा मिळत आहे, तर त्या अनुषंगाने पदं देखील तेवढी मोठ्या प्रमाणावर यायला पाहिजे। तर संपूर्ण डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। तर ह्या ठिकाणी बघा जी काही न्यूज आलेली आहे इथं पुढारी वृत्तपत्रामध्ये देखील भरतीनंतरही राज्यात शिक्षकांच्या 55,000 जागा रिक्त अशा पद्धतीने इथं जी काही न्यूज आहे तर ती न्यूज आलेली आहे। तसं शैक्षणिक गुणवत्तेवर होणार परिणाम, रिक्त जागा भरण्याची भावी शिक्षकांची मागणी अशा पद्धतीने ज्या काही मागण्या आहेत तर त्या मागण्या आता वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून इथं होत आहे। तर सविस्तर आपण ह्या ठिकाणी जी बातमी आहे तर ती बघूया। तर इथं बघा सोलापूर पुढारी वृत्त सेवामधून प्रकाशित ह्या ठिकाणी झालेली बातमी आहे। तर शासनाकडून 20,000 शिक्षकांच्या जागा भरण्यात आल्या आहेत, तसेच 8,000 शिक्षकांची मुलाखत निवड होणार आहे। तरीही राज्यात शिक्षकांची जवळपास 55,000 जागा रिक्त राहणार आहेत अशा पद्धतीने इथं म्हटलेलं आहे। म्हणजे हे जे काही 20,000 आणि जी सध्या 8,000 शिक्षकांची मुलाखत जी आहे तर ती आपल्याला या ठिकाणी 2022च्या पद भरतीच्या अनुषंगाने इथं पाहायला मिळत आहे। तरी देखील राज्यामध्ये जवळपास ज्या काही 55,000 एवढ्या या ठिकाणी बघा जे काही शिक्षकांच्या जागा आहेत तर त्या सध्या बघा रिक्त राहणार आहे अशा पद्धतीने इथं सांगण्यात आले। तसंच बघा त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होणार आहे, त्यामुळे सर्व रिक्त जागा भराव्यात अशी मागणी शिक्षकातून होत आहे। शासनाने नियमित भरतीला चालना देऊन शिक्षणाची जी काही गुणवत्ता सुधारण्यावर भर देणे गरजेचं आहे। शिक्षकांची नियमित भरती प्रक्रिया पारदर्शकपणे करणे, शिक्षकांना आवश्यक सेवा ज्या असेल सुरक्षा किंवा योग्य वेतन देणे, तसेच शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या शाळेतील गुणवत्ता सुधारणार आहे। मात्र त्याकडे शासनाचं कुठेतरी दुर्लक्ष या ठिकाणी होताना दिसत आहे आणि त्याचा आरोप देखील या ठिकाणी भावी शिक्षकाकडून होत आहे। दरम्यान महाराष्ट्रातील शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रिया सातत्याने विलंब होत असल्याने कंत्राटी शिक्षक देखील जी काही पदभरती आहे तर ती सुरू केली आहे। परंतु निर्णयामुळे राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे। नियमित भरतीला प्राधान्य न देता अल्प मानधनावर शिक्षकांची तात्पुरती नेमणूक या ठिकाणी केल्यामुळे गुणवत्तेवर देखील प्रतिकूल परिणाम सध्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तसंच बघा या ठिकाणी जे काही जिल्हा मुख्याध्यापक संघ पुणेच्या वतीने प्रमोद गायकवाड सरांचं इथे एक स्टेटमेंट आहे की शिक्षक भरती सातत्याने विलंब होत असल्याने कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करणार आहे, याचा शैक्षणिक व्यवस्थेवर गंभीर या ठिकाणी बघा परिणाम होणार आहे। कंत्राट शिक्षकाकडून गुणवत्ता आणि जबाबदारीची अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे कंत्राटी शिक्षक भरती न करता रिक्त असलेली पदे शिक्षकांची या ठिकाणी कायमस्वरूपी भरावी अशा पद्धतीने गायकवाड सरांचं जे काही सध्या बघा या ठिकाणी स्टेटमेंट देखील आलेलं आहे। तर जी काही पदं आहे तर ती पदं कंत्राटी न भरता आता 2025च्या पद भरतीमध्ये कायमस्वरूपी या ठिकाणी भरावी अशा पद्धतीने मागणी आहे। तसंच बघा पवित्र पोर्टल शिक्षक भरती संघटनेच्या वतीने देखील इथं स्टेटमेंट देण्यात आले की राज्यात टप्प्याटप्प्याने शिक्षक भरती सुरू असताना कंत्राट शिक्षक भरती सुरू केली। ही भरती प्रक्रिया रद्द करावी आणि पटसंख्येच्या शाळेत कंत्राटी पद्धतीने भरती झाल्या त्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता TET त्यानंतर CTET असणे आवश्यक आहे। मानधनसुद्धा योग्य असावे। तसंच बघा कंत्राटी शिक्षकांचे दरमहा अध्यापन पद्धतीचे मूल्यांकन शिक्षण विभागातील अधिकारी तज्ज्ञ व्यक्तीकडून व्हावे, जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा
आधुनिक आणि चांगले ज्ञान मिळू शकेल अशा पद्धतीचं इथं स्टेटमेंट पवित्र पोर्टल शिक्षक भरती संघटनेच्या वतीने देखील करण्यात आले। तसंच बघा अध्यक्ष DED BED स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने देखील इथं स्टेटमेंट आहे की राज्यात सुमारे 20,000 शिक्षकांची भरती केली आहे। 8,000 जे असेल तर आता मुलाखत प्रक्रिया सध्या सुरू आहे। तरीही 55,000पेक्षा जास्त शिक्षक इथं बघा रिक्त जी काही पदं आहेत तर ती रिक्त पदं राहणार आहेत। त्या रिक्त पदाची पदभरती तातडीने राबवावी, त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार शिक्षकांना नोकरी मिळणार अशा पद्धतीचं स्टेटमेंट ह्या ठिकाणी बघा अध्यक्ष DED BED स्टुडंट असोसिएशनच्या वतीने इथं देण्यात आले। तर राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शिक्षकांची पदं बघा ह्या ठिकाणी रिक्त आहे, परंतु नवीन संच मान्यता जो काही धोरण आहे, जो काही GR आहे, तर त्याच्या निकषामुळे अतिरिक्त जे शिक्षक आहे तर ते अतिरिक्त शिक्षकांचं प्रमाण देखील बघा मोठ्या प्रमाणावर आहे। आता अतिरिक्त शिक्षक झाले तर त्यांचं समायोजन देखील तिथं करावं लागतं आणि त्या अनुषंगाने जे काही रिक्त पदं असतात तर ती पदं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी भरली जातात। म्हणून ऑलरेडी ह्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षकांचं प्रमाण जास्त असल्यामुळे जी काही पदं आहे तर ती पदं देखील आपल्याला कमी पाहायला मिळत आहे। तर सध्या बघा वेगवेगळ्या जिल्हा परिषद असेल, आता जी काही सांगली जिल्हा परिषद असेल तिथं देखील आपल्याला जवळपास 410 एवढी जी काही पदं आहे तर ती पदं रिक्त पाहायला मिळाली आहे। तसंच बघा ह्या ठिकाणी नांदगाव संदर्भात एक माहिती देखील इथं आलेली की पदं कशी रिक्त आहे। तर इथं बघा शैक्षणिकची सध्या स्थितीचा आढावा इथं देण्यात आला आहे। जिल्हा परिषद शाळा 208, त्यानंतर एकूण विद्यार्थी जी काही पदसंख्या आहे तर ती 17,185, त्याच्यामध्ये रिक्त पदांचा इथं तपशील देण्यात आला आहे। त्याच्यामध्ये गट शिक्षण अधिकारी असेल, पोषण आहार अधीक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, त्यानंतर इथं बघा जे काही पदवीधर पदवीधर शिक्षकांचं आहे आणि उपशिक्षक। तर पदवीधर शिक्षकांची इथं जी काही रिक्त पदं आहेत तर ती रिक्त पदं 36 पदं आहेत। त्यानंतर उपशिक्षकांची 71 पदं। अशा पद्धतीने इथं आपल्याला जे काही रिक्त पदं आहेत तर ती रिक्त पदं इथं पाहायला वेगवेगळ्या आस्थापनेमध्ये, वेगवेगळ्या जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी जे काही नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल त्या ठिकाणी पाहायला इथं मिळत आहे। तसंच बघा या ठिकाणी जे काही सांगितल्याप्रमाणे सांगली जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी मुख्य जे काही शिक्षण मंत्री महोदयांच्या जे काही सध्या बघा लक्षवेधी होती त्या ठिकाणी उत्तर देताना मंत्री महोदयांनी सांगली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये 24-25 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनानंतर देखील बघा माध्यमिक मराठी माध्यम 323, कन्नड माध्यम 74, उर्दू माध्यम 4 अशी एकूण निव्वळ 401 पदं त्या ठिकाणी रिक्त आत्ताच्या घडीला देखील आहे। म्हणजे ह्या ठिकाणी पदं रिक्त आहे, परंतु जी काही नवीन संच मान्यता धोरण ह्या ठिकाणी येऊन ठेपलेलं आहे तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणी जी काही रिक्त असलेली पदं देखील अतिरिक्त होण्याचं प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतं आहे। म्हणजे इथं ज्या पद्धतीने ह्या ठिकाणी 2022मध्ये पदभरती झाली त्याच अनुषंगाने 2025मध्ये देखील पदभरती झाली तर आपल्याला या ठिकाणी जवळपास 30,000+ जी काही शिक्षक भरती आहे तर ती सध्या इथं होऊ शकते। परंतु ह्याच्यामध्ये जो काही नवीन संच मान्यता धोरण आहे किंवा नवीन संच मान्यता जो शासन निर्णय आहे तर तो सध्या रद्द होणे काळाची गरज आहे। तर त्याच्यावरती आतापर्यंत वेगवेगळ्या ज्या काही संघटना आहेत तर त्या सध्या बघा काम करत आहे। त्याच्यावर आंदोलनाची देखील वेळ त्या ठिकाणी येणार आहे। तर त्यांना बघा नक्की सपोर्ट करा, जेणेकरून हा निर्णय जर रद्द झाला तर 30,000+ शिक्षक भरती इथं आपल्याला कदाचित जी काही 2025ची पदभरती टेट 3मध्ये इथं पाहायला मिळणार आहे। कारण अशा पद्धतीने इथे जवळपास ज्या काही पदं आहेत तर ती पदं आपल्याला प्रत्येक ठिकाणी रिक्त राहिलेली आपल्याला पाहायला इथं मिळत आहे। आता याच्यामध्ये जे काही नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल तेथे देखील अशा पद्धतीने आपल्याला रिक्त राहिलेली पदं पाहायला इथं मिळत आहे। तर भरपूर या ठिकाणी पदं आहेत, त्या अनुषंगाने जे काही संतोष मगर सरांनी देखील इथं बघा जे स्टेटमेंट आहे 55,000पेक्षा जास्त रिक्त पदे या ठिकाणी राहणार आहे आणि ही जी पदं आहे तर ही पदं लवकरात लवकर तातडीने पदभरतीमध्ये या ठिकाणी भरावी अशा पद्धतीने देखील इथं सांगण्यात आलेलं आहे। तर सध्या ह्या महत्त्वाच्या ज्या काही अपडेट आहे शिक्षक पदभरतीच्या अनुषंगाने, तर याच्यामध्ये जास्तीत जास्त जी काही पदं असेल तर ती पदं कशी येता येईल त्याच्यावरती देखील लक्ष द्या। कारण रिझल्ट जो आहे तर तो रिझल्ट टेटचा ह्या ठिकाणी हा जो काही वीक आहे तर ह्या वीकमध्ये सध्या बघा 100% आपल्याला जाहीर होताना पाहायला मिळेल। तर पुढील प्रक्रिया संदर्भात जे काही संच मान्यता धोरण रद्द असेल त्या अनुषंगाने पुढील जी काही प्रक्रिया आंदोलन असेल, उपोषण असेल तर त्या अनुषंगाने तयारी देखील सध्या बघा सुरू झालेली आहे। तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी जी काही प्रतिक्रिया असेल तर ती प्रतिक्रिया द्या, जेणेकरून जो काही संच मान्यताचा GR रद्द जर झाला तर इथं 30,000पेक्षा जास्त पदभरती इथं बघा आपल्याला
होऊ शकते. तर हे सर्वांचं फायद्याचं असणार आहे. तर ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोचत जाईल. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. तुमच्या काही कमेंट असतील, कमेंट नक्की करा, जेणेकरून तुम्हाला त्या अनुषंगाने रिप्लाय त्या ठिकाणी मिळेल. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.